मंडळी बघा 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 काय फॉग आहे. तेजात छत्री आला प्रॉपर गावचा दिसतो. लोकल असा तन्मय वगैरे पूर्ण प्रॉपर याच्यामध्ये आहे. मी व्ह्यू बघा व्ह्यू मंडळी. हे कळलं तुला मी तुला काय बोललो. चल ते ह्याच्यासाठी हे सुख आहे. सुख लास्ट राईड आहे माझ्या तुमच्यावर. चला मला नाही सांगायचं नंतर मला आठवण कर. चला मित्रांनो तर आपण आलो प्रतापगडाच्या पायथ्याशी. प्रतापगड तन्मय चालू कर ब्लॉग का नाही करतायस कंटेंट बनव. चला या. माझा कॅमेराचा माईक बंद झाला. कॅमेराचा म्हटलं माईक बंद झाला. माझा माईक बंद झाला. हां नमस्कार मंडळी, मी ऋषी पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे राईड विथ पवार. सकाळचे वाजलेत 5 आणि आपला नवीन ब्लॉग सुरू करण्याची वेळ आहे. म्हणजे ॲक्च्युली वेळ झालेली आहे. आपली डॉमी रेडी आहे आणि आपण आहोत गुरु नानक पेट्रोल पंप जिथे आहे ते चकालेलंच आहे. ते ॲक्च्युली पाऊस होता त्यामुळे मी कॅमेरा काढला नाही. आमचा टायमिंग होता सकाळी 4 सव्वा 4ला निघायचं, पण पाऊस जास्त असल्यामुळे आम्ही थोडा थांबलो आणि मग निघालो एकसाथ सर्व. आज आपल्याबरोबर आहे तेजस. तेजस आहे आपल्याबरोबर. बबलू आहे. हाय. आपल्याबरोबर कुणाल आहे. कुणाल. आणि आपल्याला आज जॉईन करणार आहे तन्मय आपल्याला पनवेलला मिळेल. पनवेलला आपल्याला जिथे आपल्याला महाड मार्गे जो रस्ता आहे आपल्याला गोवा मुंबई हायवे तिथे ते शिवसागर हॉटेल आहे तिथे तो भेटणार. ॲक्च्युली त्याला आम्ही सांगितलेलं आम्ही 5 वाजेपर्यंत भेटू. 5:15 आम्हाला वाजले तर 5:15 इथे. तर चला आपली राईड चालू करूया. पाऊस असेल तर मी कॅमेरा काढून टाकेन कारण रिस्क नाही घेऊ शकत मी. बसलास. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सर्वांना नीट घेऊन जा देवा, नीट सुखी ठेव. हां तुला जमेल तसं ठेव, काय प्रॉब्लेम नाही आहे. तेजसची पहिली राईड आहे आपल्याबरोबर. आपण आज जाणार आहे साताऱ्याला. आपला गाव म्हटलं की एक्साइटमेंट इतकी आहे ना काय बोलू नका. पण जायचं कसं आपण मस्त सातारा आपला महाड मार्गे जायचं. महाड मार्गे आपण जायचं महाबळेश्वरचा घाट आहे ना तो घाट करून आपण प्रतापगडला थांबूया. आता डिपेंड ऑन पावसाची परिस्थिती कशी काय आहे ते. येतोय मस्त येतोय. चला निघूया. गणपती बाप्पा मोरया. ज्योतिबाच्या नावानं चांगलं मोरया. श्री स्वामी समर्थ. चला आपल्या राईडला सुरुवात केलेली आहे. पाऊस थांबलेला आहे, बऱ्यापैकी थांबलेला आहे. तन्मयशी आपली ओळख झालेली आहे. तन्मय आपल्या ग्रुपमधला नाही आहे पण आपला ग्रुप मेंबर झालेला आहे. तन्मय हा पण एक व्लॉगर आहे. त्याने पण एक नवीन स्टार्टअप चॅनल केलेला आहे त्याचा. तर त्याची ओळख आपल्याला यूट्यूबच्या थ्रू झाली. त्याने यूट्यूबवरती सबस्क्रिप्शन केलं. मी त्याला सबस्क्राईब केलं, त्याने माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं. त्याच्यानंतर इंस्टाग्रामवरती आमचे DMs वगैरे झाले, ओळख झाली. मग असंच बोलता तो विचारला राईडला जाणार आहे का. तर मी म्हणालो हो राईडला तर चाललो आहे बोललो, तू येणार आहेस का. तर तो पण रेडी झाला ना. रेडी झाला मग बोललो चल. मग तो राहतो पुण्याला, पुण्याला बोलतोय माफ करा, पनवेलला राहायला आहे तो. तर पनवेलवरून तो आपल्याला तिथून जॉईन करेल. आम्ही टायमावरती निघालो. पाऊस होताच गोरा झाला की बाईक रायडिंगचं जॅकेट काढलं. बाईक रायडिंगचं नंतर तर आपण मग हे विंड शीटर घातलं. त्याच्यामुळं आमचा वेळ इतका गेला ना. त्याच्यामध्ये बबलूच्या मागे जो पिलियन बसणारा होता तो कॅन्सल झाला, तो नाही येत आहे. पावसाची भीती वाटते त्याला. बोललो पाऊस आहे मी नाही येत आहे. रात्री मी आईला फोन केला होता
की पावसाचं काय आहे. तर आई म्हणाली पाऊस खूप जोरात आहे. कोकणात इव्हन पाऊस जोरात आहे. आपल्याला कसं करायचं आहे, नाश्त्याला आपल्याला तन्मयच्या गावी जायचं. तन्मयचं गाव माणगावच्या पुढेच आहे. आता मला सुद्धा माहीत नाही, वडफाळे काहीतरी नाव गावाचं. त्या गावामध्ये त्या गावामध्ये त्याचं घर आहे. तर तो म्हणाला दादा आपण इथूनच जातो, तर आपण माझ्या घरी नाश्ता करून जाऊया. तर बरं ठीक आहे, त्याचे आजी आजोबा राहतात गावी. बोला चालेल, हरकत नाही. आता तो त्याने जबरदस्त मी तर त्याला बोलवतो कशाला त्रास वगैरे आजी आजोबांना. बोला नको दादा, तेवढंच एक खातेदारी. आता असं मग तुझ्या गावी जायचंच आहे, तू पण आमची 3 दिवस खातेदारी करणारच आहेस. बोला चालेल ठीक आहे, जसं तू म्हणशील तसं. कणबोलीच्या पुढे आलेलो आहोत थोडे, जिथे आपल्याला तन्मय भेटणार आहे. हॉटेल शिवसागर. आम्ही बोललो ना मुंबई गोवा हायवेला आपला जो टर्न मारतो आपण मुंबईवरून येतो तेव्हा लेफ्ट मारतो तिथे. ढग मस्त वरती झालेत, बहुतेक पाऊस पडेल. आपलं डेस्टिनेशन आता 7 मिनिटांमध्ये पोहोचू आपण तिथे. मला तुम्हाला माहित नाही कॅमेरामध्ये दिसतंय की नाही, पण खूप छान वाटतंय. ही लोक कधी सुधारणार नाहीत. इथलं लाईट का बंद केलं आज देव जाणे. हा रूट छान आहे, म्हणजे महाबळेश्वर मार्गे आहे ना, महाड मार्गे महाबळेश्वर थ्रू सातारा उतरायचा. तो घाट 1 नंबर आहे. असे टर्न आहेत ना तिथे, वा 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 वा, खूप मजा येते. आता पाऊस नसावा म्हणजे बरं, पाऊस नसेल तर ठीक आहे, नाही तर यार पूर्ण बोलतात ना कंटेंटचे तर समजलं तुम्हाला काय बोलायचं आहे मला ते. आणि व्हिडिओ पण काय नीट बनणार नाही. मला तर झोप पण नाही लागत राईडला जायचं असलं की. आणि गाव आहे ना, आणि गावाला जायचं त्यामुळे तर अजून एक्साइटमेंट आहे. गाव म्हणजे स्वर्ग यार, गाव म्हणजे स्वर्ग. बोलतात ना गावची जी किंमत आहे ना, गावाला जाऊची मजा करतो आपण, ती किंमत पैशाने काय कशानेच मोजता येऊ शकत नाही. काय तो एक दिवस होते, काय तो जमाना होता जेव्हा सुट्ट्या पडायच्या, 1-1, 1.5 महिना गावी राहायला भेटायचं. बोलतो ना गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. आता आपल्याला U-टर्न घ्यायचा आहे मुंबई गोवा हायवेसाठी. तिथेच तो थांबलाय. आलाय की नाही ते माहीत नाही आता. होप सो आला असेल, होप सो. U-टर्न लेना अपने को. तन्मय अजून आलेला नाही आहे. हा इथे येणार आहे ना, हॉटेल शिवसागर. उतर आणि काय आपण पोचलेलो आता. तन्मय कधी येतो त्याची वाट बघूया. बहुतेक तो ऑन द वे असेल. तर मित्रांनो बघूया, तन्मय आल्यावरती पुढून व्लॉग चालू करूया. बाय बाय. हा जन्नत आहे, जन्नत. हा चालू आहे. काय दिसतंय यार. थँक्यू देवा, थँक्यू. काय वाटतंय, खूप मस्त वाटतंय. Android is always best bro, you can ask. वाह, मजा येते. आम्ही बऱ्यापैकी कव्हर केलेलं डिस्टन्स. आता आम्हाला 1 तास 42 मिनिटं दाखवतो पोचायला.
मस्त आहे हॉटेल सहारा. आम्हाला सहाऱ्याची गरज आहे यार, कोणीतरी सहारा द्या. प्रॉपर गिअर. हा बायकर आहे, हा बायकर. आणि आम्ही लोकल आहेत, लोकल दिसतंय लोकल. आम्ही लोकल आहे तिकडे. ओ बायकर दादा, ओ बायकरवाले, हाय. बघितलं राईडला करतात. आमचं पण ड्रीम आहे राईड करायचं. इथे पाऊस असा काय पडलेला वाटत नाही मला, बऱ्यापैकी. म्हणजे मुंबईला मस्त पाऊस होता. अजून मी ग्लव्स घातलेले नाही आहेत ना, माझं रायडिंग जॅकेट घातलंय. म्हटलं परत पाऊस येणार, परत भिजणार, परत ते सुकायला परत त्याचा प्रॉब्लेम, म्हणून ते टॉप बॉक्स मध्ये मागे ठेवून दिलं. ट्रकवाले आहेत ना, त्यांच्या वेगळ्या दुनियेत असतात. जोश तर अजून आहे तसा आहे. अजून लेवल जी बोलतो ना, एक्साइटमेंट लेवल असते एक पर्टिक्युलर टायमिंग, तर आपल्याला असं वाटतं की हा भाई संपला, आता नाही होणार, आता थकलो आहे. नाही, एक्साइटमेंट लेवल आहे ना, पीक आहे, पीक एकदम अशी. हा अजून एक्साइटमेंट लेवल आहे. मुंबई गोवा हायवे तर बऱ्यापैकी छान केला आहे. आता माहीत नाही पुढे कसा रोड आहे. म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे 85% तरी मुंबई गोवा हायवे खूप छान झाला आहे. मजा येते ना, तर खूप वैताग यायचा चालवायला गाडी, खूप म्हणजे खूप वैताग. गाडीचा मेंटेनन्स, गाडी दुसऱ्या दिवशी सर्व्हिस सेंटरला जायचीच राईडवरून आल्यावरती, इतका वैताग यायचा. पण ठीक आहे, सरकारने याबाबत थोडा हा प्रश्न थोडा उचलला, गावकऱ्यांनी उचलला, इफर्ट्स दिसले सरकारचे. खूप बरं वाटतं, छान रस्ता केलेला आहे. आता काहीतरी गाडी चालवायला मजा येते. ढग आहेत ना, ढग, आणि हे सुंदर व्ह्यू, समोरचा डोंगर, असं बोलतो ना, साडी घालून नेसून मस्त. अजून थोड्या दिवसांनी तर इथे आलो ना, तर वा वा वा, इथला नजारा काय वेगळाच असणार आहे. मजा येणार बघायला आणि मन प्रसन्न होणार. टेन्शन वगैरे सर्व हे बघून गायब. इथे थोडं रस्त्याचं काम चालू आहे. अरे रे, नाही 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 नाही, गाडीवाल्याची चुकी नाही आहे, तो तरी काय करणार. हरियाणाचा ट्रक आहे. देवा परमेश्वरा, रस्ता इथून खराब आहे. आता पुन्हा परत चांगला आहे रस्ता. मे बी तिथे काम चालू आहे ना, त्याच्यामुळे असेल. सूर्यदेव काय कुठे दिसत नाही आहे मला. तो समोरचा व्ह्यू आहे ना, तो अतिशय भारी वाटतोय. साहब कुछ चीजें पैसों से ली नहीं जाती, ती ही गोष्ट आहेत. या गोष्टी पैशाने विकत नाही घेऊ शकत ना. त्याच्यामुळे थोडा स्वतःसाठी टाईम द्यावा, माणसाने टाईम द्यावा, वेळ काढावा आणि फिरावं यार. मेंटल स्ट्रेस, टेन्शन, टायर्डनेस हे सर्व बघताच क्षणी जाईल. कोणाचं आहे, माझंच काय, कोणाचंही. फॉग दिसतोय समोर, इतका मस्त वाटतं नाही, धुकं बिकं पडलंय ते. कडक कडक आहे, कडक. बोल ना, काय बोलतोय. हा व्ह्यूच वेगळा आहे. कन्फ्यूज होऊ नका मंडळी, मी तन्मय बरोबर बोलतोय. इंटरकॉम आमचा कनेक्ट आहेत ना. हा 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 हा, काय वाटतंय यार.
काढूया का इथे? फोटो काढायची खूप इच्छा आली. फोटो काढूया एकदा, फोटोशूट वगैरे करूया आणि परत आपली राईड चालू करूया. तुम्ही बघा ना, काय काय मजा आहे, काय व्ह्यू आहे. एक नंबर. हा छत्री घेऊन आला. तेजात छत्री घेऊन आला. प्रॉपर गावचा दिसतो. लोकल असा. तन्मय वगैरे पूर्ण प्रॉपर याच्यामध्ये आहे. मी बघूया, मी पण आता बायकिंग जॅकेट घालतो. माझं थोडासा फील झालाय, पण भीती काय वाटणार नाही. काय पाऊस परत आला ना, मग परत ते संपलं, काय मजा द्यायची. मग परत ते हे करा. डॉमिनर माझी बघा काय झालं, डॉमिनरची हालत कालच धुतलेली मी हिला. खराब झाली गाडी. असो ठीक आहे, कुछ पाने के लिए कुछ खोना पडेगा. तर मित्रांनो, आपला आता झालं फोटोशूट आणि आपण निघालो पुन्हा एकदा आपल्या परतीच्या प्रवासाला. परतीचा म्हणजे जायचा परतीचा कसा मेल्या ऋषी. आत्ता निघाला आणि परतीचा प्रवास करतोस यार, थांब जरा. आता प्रॉपर ग्लव्ज वगैरे जॅकेट वगैरे घातलं, विंड शीटर ठेवलं आतमध्ये. आपण आता माणगावमध्ये पोहोचलेलो आहोत. वाजलेत 8:10. ॲक्च्युली लेट झाला, आम्ही फोटो वगैरे काढत बसलो ना, त्याच्यामुळे जरा लेट झाला. कोणाला होणार नाही यार फोटो काढायचा मोह माया. तो तिथलं ते दृश्य तितकं भारी होतं ना, म्हणजे तो व्ह्यू, तिथे फोटो काढायची इच्छा झाली. आमचे स्वतःचे फोटो नाही काढले आम्ही, माझ्या गाडीचे वगैरे काढले. ऑब्व्हियसली यार, जान आहे जान. तिच्यामुळे ते सर्व बघायला मिळते आपल्याला. माणगाव बऱ्यापैकी खाली आहे. पोटात आहे ना खूप मध्ये खूप मजबूतवाली भूक लागले. जाऊन पहिला नाश्ता करायचा तन्मयच्या घरी, मग तिकडून निघू आम्ही लगेच. मग अर्धा तासाने माझ्या इन्स्टाची बॅटरी पण चेंज करायची आहे, दुसरी बॅटरी चार्जला लावेल मग तसं आहे ना. चला जाऊया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चला. तर मंडळी, असं आपलं झालेलं आहे वडफाळेमध्ये. आम्ही वडफाळेमध्येच होतो. नाश्ता वगैरे आपला झाला, मस्त आईबाबांशी संवाद झाला, बोललो त्यांच्याशी. आता नक्की कधी आलो ना इकडे, आईबाबांना भेटून जाणारच. पूर्वीची माणसं आहेत ना, सोनं आहे सोनं. बाबा जरा काळजी घ्या. सोनं आहे सोनं. आणि बोलतात ना त्यांची ती काय त्याला बोलतात, त्यांच्यासारखं कोण बनू पण नाही शकत. चला या, आपली जनरेशन नाही राहिली. पुढची जनरेशन तर माहीत नाही कशी होईल आणि काय होईल ते. पेट्रोल भरायला लागेल वाटतं आपल्याला. चला आता आपण निघूया सटसट. आता दाखवतो टायमिंग 3.5 तास. सातारा म्हणजे आपलं गाव डायरेक्ट जळव ज्योतिबा. तो 1.5 दाखवतो ना, म्हणजे आपल्याला वेळ लागेल. मला कदाचित 2 दाखवतो म्हणजे आपल्याला 3 पण वाजतील. थोडं आरामात फोटो बिटो काढत जाऊ. मंदिर आहे ना, जेम्स आहे, जेम्स अलिबाग मंदिर, अलिबागचं. एकदा नक्की पहा, वरती लिंक येईल, त्याच्यावरती क्लिक करा आणि बघा. म्हणजे तुम्हाला असं इच्छा असेल तर बघा. मैं क्या करूं, दिल पे मेरा जोर नहीं है, मैं क्या करूं, आशिक ये जोर नहीं है, मैं क्या करूं, दिल पे मेरा जोर नहीं है, मैं क्या करूं, ये दिल दीवाना दीवाना है, ये दिल
महाड, रायगड किल्ला, रत्नागिरी. मंडळी पेट्रोल भरलं आणि माझा कॅमेरा बंद होता. ॲक्च्युली मला वाटलं कॅमेरा माझा चालू आहे, माझा कॅमेरा बंद होता. तुम्ही बघू शकता, माहीत तुम्हाला दिसतंय की नाही, पण पावसाची सुरुवात ही झालेली आहे. आता आम्हाला कुठेतरी गाडी लावून गपचूपपणे रेनकोट घालून बायकिंग जॅकेट वगैरे ग्लव्स वगैरे जे काय आहे आमचं ते काढायला लागेल, कारण इथं पाऊस जास्त आहे. मला तरी असं वाटतं आम्ही कुठेतरी थांबावं आणि जॅकेट घालावे जास्त भिजण्यापेक्षा. पाऊस तर जोरात आहे. एक काम करतो, पोलादपूरच्या जो आपण लेफ्ट मारायचा आपल्या महाबळेश्वरची तिथं थांबूया, मग तोपर्यंत आम्ही पूर्ण भिजून जाणार. तेल सांडलं बघितलं किती, रस्त्यावरती ऑइल बघितलं का, रस्त्यावरती पेट्रोल बघ किती सांडलंय. तन्मय येईपर्यंत वाट बघूया, त्याला सांग तन्मय येईपर्यंत वाट बघूया. मित्रांनो थांबलो आता मी, तन्मयची वाट बघूया. तोपर्यंत आपण तुम्ही व्ह्यू बघा, व्ह्यू एंजॉय करा. कुणाल लगा ले आगे, उसको आने दे. ऑन कॅमेरा आहे, शिवाय देऊ नका. व्ह्यू बघा, व्ह्यू मंडळी. हे 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 कळलं तुला, मी तुला काय बोललो, चल ते ह्याच्यासाठी. हे सुख आहे, सुख, कळलं का. जे नाही आलेत ना त्यांना ते कळणार नाही आहे. पैशाने सुख विकत घेऊ शकत नाही रे, समजलं का. काय बोलताय, पैसों से सुख मिलेगा, ये नहीं मिलेगा. ये लाइव लाइव दर्शन, लाइव लाइव मिलना चाहिए. क्या अभी और है, ये तो आधा ही हुआ है. मतलब तन्मय येईपर्यंत थांबतो आम्ही मंडळी. लाल परी सुद्धा आली आपली. गाडी गेला तर आपला सब खरा निकल गया रे थोडा थोडा. तर आपले आता फोटो वगैरे घेऊन झाले आणि आपण आता निघतोय पुन्हा आपल्या साताऱ्याच्या यायला. प्रतापगडला जायचं आपल्याला. आता आमचा प्लॅन झाला प्रतापगडला जायचा. प्लॅन आपलं ठरवलेलंच होतं, बघूया आता कसं काय होतं, किती टाईम लागतोय. अजून आम्ही जेवलो नाही आहे, वाजले 11:15. आम्ही असा टाइमपास केला ना, आम्हाला वाटत नाही आम्ही 2 वाजेपर्यंत घरी पोहोचू. आपण असा टाइमपास केला तर आपण वाटत नाही 2 वाजेपर्यंत पोहोचू घरी. काटात बाईक चालवायची वेगळी मजा आहे, रोडवर चालवायची एक वेगळी मजा आहे, हायवेला चालवायची एक वेगळी मजा आहे. ताई बघता ताईंनी बघितलं, ताई हसल्या नाही हसल्या. काय पकडलंय ने, कोंबडी.
लास्ट राईड आहे माझ्या तुमच्यावर. चला मला नाही सांगायचं, नंतर मला आठवण कर. चला मित्रांनो, तर आपण आलो प्रतापगडाच्या पायथ्याशी. प्रतापगड. तन्मय चालू कर ब्लॉग, का नाही करतायस? कंटेंट बनव. चला या. हा सुद्धा इथे काहीतरी 3-4 किलोमीटरचा घाट आहे. दिसतोय का आपला झेंडा, आपला भगवा झेंडा. गर्व नाही, माज आहे, माज मराठा असल्याचा. रस्ता काय नीट नाही इथला. माझी 2nd-3rd टाईम असेल, मला वाटलं रस्ता केला असेल, रस्ता काही बनत नाही. कशाला हॉर्न? गाडी लावायच्या वांदे रे इकडे. बाईकसाठी असेल ना. तर आपण मित्रांनो प्रतापगडाला पोहोचलो आहोत. गर्दी तर खूप जास्त आहे. आपण जाणार बाबा, असं बोल पुढे. मला वाटलं कोण नसेल, वीकडेज आहे, पण गर्दी आहे आजची कशी. ठीक आहे मंडळी, मी तुम्हाला गाडी पार्क करून पुन्हा कनेक्ट करतो. तर मित्रांनो, आपण आता प्रतापगडावरती आहोत आणि आमचा तुम्ही अवतार बघू शकता. त्याचा पण अवतार, ह्यांचा अवतार बघताय का तुम्ही? आणि समोर आपला झेंडा, आपलं हिंदुत्वाचं प्रतीक. किती मस्त वाटतंय. हा हा हा, बघूनच असं थकवा निघून गेला सर्व. पाऊस खूप आहे, कंटिन्यू पाऊस पडतो, म्हणजे रिमझिम पाऊस आहे. पण मजा येते राईड वगैरे करायला, थकवा वगैरे लागत नाही. आणि आम्हाला असं वाटलं की इथे कोण नसणार आहे. वीकडेज आहे ना, वीकडेजमध्ये आम्हाला वाटलं कोण नसणार आहे, पण भरपूर क्राऊड आहे, भरपूर लोक आलेली, गर्दी आहे आज. गाड्या वगैरे पण, पार्किंग पण सुद्धा पूर्ण फुल आहे. फॉग बघता तुम्ही? खूप फॉग आहे. ॲक्च्युली आम्ही Insta 360 बोलतात ना, रिस्क घेऊन आम्ही लोकांनी व्हिडिओ शूट केलेत. आता माहीत नाही ते कसे असतील, तुम्हाला आवडले असेल, पण नक्की व्हिडिओ बघितल्यास लाईक करा यार, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या भावाला सपोर्ट करा. तुमचा सपोर्ट अतिशय प्रिशियस आहे, महत्वाचा आहे. तो पण दिसतो तिकडे, बघितलं, एवढ्या पावसामध्ये व्हिडिओ ब्लॉगिंग करतोय. ठीक आहे, मी तिकडे वरती जातो. आपला तुम्हाला तिथून जाऊन व्ह्यू दाखवतो आपला गडाचा. ऍक्च्युली सर्वांनी व्हिडिओ बघितले असतील, भरपूर व्हिडिओ आहेत युट्यूब वरती. रिअलिटी असते 2 ब्लॉगरची, एका सोबत 2 ब्लॉगर असले रे बघा. हे आमचे तीन खूप भारी वाटतंय, खूप मस्त वाटतंय. महाराजांचे गड किल्ले आपण सर्वांनी बघितलेच पाहिजे, कंटाळा करून जमणार नाही. आता मी वरती जातो, वरती जाऊन तुम्हाला नंतर एक सिनेमॅटिक व्ह्यू दाखवतो. ठीक आहे, तब तक के लिए बाय बाय. तर अशा प्रकारे आपण वरती आलेलो आहे, जिथे आपलं झेंडा आहे. आता मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हेल्मेट इग्नोर करा आमचे. बघितलं, पूर्ण फॉग आहे, पूर्ण फॉग. वाजलेत 12:30. असं वाटतं स्वर्गात आल्यावर का झालंय. पूर्ण एकदम पूर्ण फॉग, धुकं 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 एकदम. तन्मयचा मूड खराब झालाय. होतं तन्मयाशी, मोठ्या मोठ्या देशांमध्ये छोट्या छोट्या गोष्टी होत राहतात. एक मिनिट हा बबलू, 1 मिनिट. कुणाला 1 मिनिट. या बघू शकता, इथून खालून पूर्ण पायथा आहे.
आपण तिकडून आलोय खालून. होऊ शकता किती पार्किंग फुल आहे, इतकी लोक आलेत, गाड्या आल्या. तिथे खाली सुद्धा पार्किंग आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुळजाभवानीचं मंदिर आहे, खूप सुंदर आहे. आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही, त्यामुळे मी बाहेरून कॅप्चर करतोय. इथे हस्तकला आहे, आपल्या राजांच्या काळातल्या जे काही वगैरे हाताने बनवलेल्या. तन्मय खूप त्रासलेला आहे वाटतं, कंटाळलाय तन्मय. त्याचे शूज, रायडिंग शूज खराब झालेत. माईक बंद झाला वाटतं, कॅमेराचा माईक बंद झाला. माझा कॅमेराचा माईक बंद झाला. कॅमेराचा म्हटलं माईक बंद झाला माझा. माईक बंद झाला? हा, लावून बघतोय हे, मला वाटतं हे निघालं असेल. पडले पाय बसूनच ना तू, बसूनच. हॅलो 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 हॅलो, ऐकू येतो तुला? नाही, माईकचा आवाज येतो का? तसं येतो इथे, येतं ना असं लागल्यावर की हॅलो 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 हॅलो. काय नाही, बाहेर काढून चेक कर. प्रॉब्लेम झाला असेल. हा तेच म्हटलं, जरा फूक जरा. हा आपला गावचा रस्ता त्यावेळी आपण क्रॉस केलेला आहे. त्यावेळी थोडंफार आदिवासी फुटपाथ वगैरे आम्हाला थोडं चाय वगैरे. एवढा जीवाला घाबरशील तर कसं होईल? कुठे आमचा घाट, आपला घाट, जळगावचा घाट. बघा ना, एवढा भारी आहे. पाऊस अजून कंटिन्यू पडतोय. पाऊस कंटिन्यू आहे. म्हणजे म्हणतो बारीक बारीक आहे, बारीक बारीक म्हणूनच मला आम्हाला असं वाटलं काय होणार नाही, पण शिव्या त्याच्या शिव्याकडे इग्नोर करा. शिवरा येतो. हा धबधबा भरतो माहिती आहे इथे. जोरात पाऊस आहे रे. कधी पण जवळून कधीच गाडी टर्न नाही घ्यायची. हां हां, जवळून घेणार ना गाडी पडायचे चान्सेस जास्त असतात. पडायचे चान्सेस नाही, गाडी पडायचे चान्सेस असतात. ही घाट किंग आहे, घाट किंग. हां काय होतं? हां जवळपास 6:30 आलो रे. अशा प्रकारे आपला घाट संपलेला आहे आणि आपल्या गावामध्ये आपला प्रवेश
होत आहे. हे वेशीवरती आलो आपण लावतो, कळलं का? हां थंडी जास्त असते आपल्याकडे, मे मध्ये इकडे थंडी जास्त असते आपल्याकडे. हा मग तुला मी कुठे बोललो थंडीचा काय बोललेलो मी असणार इकडे. ह्या लोकांना येऊ दे. कुठे आले सर्व आले? लास्टला कोण आहे? तो काय तो आणि हे दोघे. सर्व एकसाथच जाऊया ना एंट्री. चल 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 चल. तर मित्रांनो आपण आपल्या गावामध्ये आता एंटर झालेलो आहोत. झालेलं आहे स्वराज्य प्रतिष्ठान ज्योतिर्लिंग प्रवेशद्वार, ग्रामपंचायत जळव, ज्योतिबाच्या नावानं चांगलं. पुढं स्टेज आहे, ज्योतिबाचं मंदिर आमच्या गावाचं, आमचं ग्रामदैवत ज्योतिबा. घरात विचारायला लागेल गाडी कुठे लावायची. तर मित्रांनो आपण आता आपल्या गावी पोहोचलेलो आहोत. तुम्हाला व्लॉग कसा आवडला, हा एपिसोड कसा आवडला सांगा मला नक्कीच. आम्ही उद्याचं बघूया, आपण नवीन व्लॉग बनवायचा प्रयत्न करेन मी. पावसाच्या वरती डिपेंड आहे, कसा पाऊस आहे वगैरे त्याच्यावरती, ठीक आहे. त्याच्यामुळे तप्त केले आता सर्वांना आम्हाला सुट्टी द्या, मला सुट्टी द्या, आम्हाला सुट्टी द्या. धन्यवाद. ठीक आहे. राईड सेफ आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.